नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 3 किंवा अध्याय 3. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुकं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. आदो रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वालिनिर्दलं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्. आदौ वसुदेव देवकी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम्. एतत् श्रीपुराण भागवत कथितं श्रीकृष्णलीलामृतं. श्री वासुदेवाय नमः. आपुले आरतीचे अंजन शुद्धसत्वाचे पत्रदान बुद्धिबोधे लेखन वर्णाक्षरी अक्षर मनोवेगाचा पैवारू त्यावरी बैसविला द्विजवरू. कृष्णापासी सत्वरू समूळ मूळ पाठविला. माझे पूर्वपुण्य तू द्विजवरू कृष्ण प्राप्तीसी मज तू गुरु. म्हणून केला नमस्कारू वेगी यदुवीरू आणावया. स्वामी चरणी ठेविला माथा द्वारकेसी जावे हो तत्वता. प्राण वाचवावा आता वेगी कृष्णनाथा आणावे. द्विज पावला वैकुंठ द्विज पावला द्वारका वैकुंठ कैलासाहुनी अधिका. जेथे निवास जगन्नायका विश्वव्यापका श्रीकृष्णा. द्वारका बाह्य प्रदेशी आराम रमवी जीवा शिवासी. वसंत विनवी सदा सुमनेसी संताप कोणासी असेना. प्रेमे विकासली कमळे शुद्ध रुंजी करिता कृष्ण षटपद. ऐकोनी गंधर्व झाले स्तब्ध सामदेव मौनावले. प्रबोध पारवे घुमघुमती तेने वागेश्वरी चमके चित्ती. विस्मित झाला बृहस्पती आश्चर्य मानती सुरवर. डोलती पै द्राक्षांचे घड मुक्त परिपाके अतिगोड. सकळ कामाचे पुरे कोड गोडाही गोड ते गोडी. कोकिळा कृष्णवर्ण पूजती शब्द निशब्द मधुर वृत्ती. तेने सनकाधिक सुख पावती प्रजापती तटस्थ. मयूर आनंदे नाचत अप्सरा नृत्य तेने तटस्थ. तांडव विसरले उमाकांत अति अद्भुत हरिलीला. शुद्ध हंस द्वारकावासी मुक्ती मौक्तिके चारा त्यासी. ते देखोनी परमहंसी निजमानसी लाळघोटी. शुक पिंगळे अनुवादत तेने वेदांत दचकत. अतिगुह्याचे गुह्यार्थ पक्षी बोलत द्वारिकेचे. इतर नगरांची उभवणी तिकणावरी पाचखणी. त्याही माझी अति दुखणी द्वारका पट्टणी ते नाही. द्वारका पाहता वाडे कोडे विजू पिळवणी घातले सडे. मुक्त पताका चौकडे मशक त्या पुढे सत्यलोक. द्वारकेची नवलपरी चिंतामणीची चिंता हरी. कल्पतरूची कल्पना वारी परिसाची निवारी. जडत्व काळीमा दशेचे दैन्य निवडी. अमृताची सालकाडी स्वानंदाची उभवी गुडी. नांदे उघडी द्वारका. द्वारके माझी शुद्ध केणे दो अक्षराचे खरे नाणे. दैसे घेणे तैसे देणे कोणासी उणे असेना. वैकुंठीच्या वैभवासी कृष्णे आणले द्वारकेसी. देखता ठक पडले द्विजासी तै द्वारका कैसी वर्णावी. द्विजासी सत्वरता मोठी नगर न पाहावेची दृष्टी. भितरी पातला उठाउठी जेथे जगजेठी श्रीकृष्ण. म्हणून द्वारिका वर्णन राहावयाचे हेची कारण. द्विजासी देखिला श्रीकृष्ण विस्मित मन तयाचे. हेमसिंहासनी आदिमूर्ती बैसला असे सहज स्थिती. द्विजासी देखून श्रीपती भावचित्ती जाणला. याची आगमन विधी पुढे थोर होईल कार्यसिद्धी. फावली एकांताची संधी होय सद्बुद्धी ब्राह्मण.
सिंहासनाखालती उडी घालून दोन्ही कर जोडी, नमन साष्टांग परवडी पूजी आवडी द्विजाते, अमर करती कृष्ण पूजा तैसिया परी पूजी द्विजा, ब्राह्मण देव कृष्ण राधा ब्राह्मण पूजा तो जाणे, ब्राह्मणासी मंगल स्नान देवनी पितांबर सुमन चंदन, सन्निध बैसोनी आपण दिदले भोजन यथा रुची, शय्या घालून एकांती आरळ सुमनाची निगुती, विडिया देऊन श्रीपती शयन करविती द्विजाते, कृष्ण बैसोनी या शेजारी ब्राह्मणाचे चरण चुरी, एरू म्हणे गा श्रीहरी करी धरी कृष्णा ते, ऐके स्वामी देवादिदेवा आम्ही करावी तुझी सेवा, तू पुदितोची भूदेवा ब्राह्मण देव म्हणूनिया, निजात्म भावे उचिते हृदयी साईले लाथे ते हित नवेची आमुदे विपरीत अर्थ फळला असे, तुझी या पूजा पूज्य झालो तेने गर्वासी चढिंदलो, कृष्ण सेवेची नाडलो थोर वाढलो अभिमाने, तू यज्ञ पुरुष नारायण तुझं याज्ञिक ने देती अन्न, वृथा गेले त्यांचे हवन कर्मटपण कर्माचे, सर्वाभूती भगवत भाओ उपजे तवन भेटे देवो, तैसा मी ब्राह्मण नोहे पाहो जानसी भाओ हृदयीचा. याच्यामध्ये ना उपमा आणि अलंकारच पुष्कळ आहेत आणि एकनाथांची ही भाषा तशी अर्थ सांगायला अवघडच आहे. मग तिनं काय केलं, अंजनाने शुद्ध असं पत्र लिहिलं, शुद्ध आपल्या मोतीदार अक्षरामध्ये कुणाला, कृष्णाला. त्या काळातलं ते पहिलं प्रेमपत्र. मग आपले आरतीचे म्हणजे डोळ्यातलं अंजन असतं ना ते काढून किंवा आरती केल्यावर जे उरती काजळी ते असेल, त्यानं तिने तो एक ब्राह्मण बोलावला सुदेव नावाचा आणि त्याच्या हातात पत्र दिलं आणि म्हणलीस कृष्णप्राप्तीसाठी तू माझा गुरु आहेस, तर यदुवीराला आणायला तू ताबडतोब जा, असं म्हणून तिनं त्याच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं आणि द्वारकेला जा, कृष्णाला घेऊन ये आणि माझा प्राण वाचव. मग आता द्विजा आहे तो आला, द्वारकेला आला. जी द्वारका वैकुंठ आणि कैलासाहून देखील अधिक आहे, जेथे स्वतः जगाचा नायक राहतो, जगन्नायक राहतो, विश्वव्यापक असा कृष्ण राहतो, तिथं हा आला. द्वारकेचा बाह्य प्रदेश पाहिला त्यानं की जिथं कायम वसंत ऋतू असतो, सगळे म्हणजे काय छान आनंदी आनंद सगळा, प्रेमाची सगळी कमळं विकसलेली आहेत, म्हणजे सगळ्यांना एकमेकाशी प्रेम आहे. कृष्ण अवतारात त्याने खरं लोकांना प्रेमाचा भाव शिकवला आणि मग जशास तसा हा मंत्र पण शिकवला. मग काय झालं तर ते पाहता द्वारकेचं वर्णन, कशी घरं आहेत, कसं काय आहे, हरीच्या लीला किती अद्भुत आहेत. आणि द्वारकावासी द्वारकेत राहणारे हे लोक शुद्ध हंस आहेत. म्हणजे हंस जसा दूध आणि पाणी यातून निरक्षर विवेक करतो, दूध घेतो आणि पाणी टाकून देतो, किंवा राजहंस पक्षी हे मोती खातात असं एक म्हणणं आहे. तसं हे द्वारकेतले लोक म्हणजे एक प्रकारचे राजहंस आहेत आणि ते कृष्णरूपी जे सगळं काही मिळतं आहे त्यांना, ज्ञान, तत्त्वज्ञान, प्रेम, ते सगळं मुक्त मोत्याचा चारा ती लोक खातात. मग घरं कशी आहेत बघा, तेव्हा तिकडावरी पाचखाणी त्या अशी घरं द्वारकेमध्ये होती. मग तिकडं जसं काय विजू म्हणजे बिजली वीज, तर तिचं पिळून जे काही तेज निघल का नाही, त्याच्या मुक्त पताका त्या द्वारकेत सगळीकडं फिरत आहेत. चिंतामणीची चिंता हरी, मग द्वारकेत असं काही नाहीच, कमी चिंता करण्याची गोष्टच नाही आहे. चिंतामणी कसा असतो, लोकांची चिंता हरण करणारा एक मणी असतो, तर त्या मण्यापेक्षा देखील त्याला पण काही चिंता असेल तर ती द्वारकेमध्ये निघून जाईल, म्हणजे कुठलं काही तुम्हाला राहणार नाही दुखणं, असं थोडक्यात. मग आता ही द्वारका पाहताना त्या ब्राह्मणाच्या मनाला ठक पडलं, म्हणजे तिथेच त्याची वृत्ती आधी घोटाळली. मग तो बाकीचं नगर पाहतच बसला नाही, कारण इथं पाहत राहिलो होतं आपल्याला उशीर होईल, म्हणूनच द्वारकेचं वर्णन ह्या अध्यायामध्ये माझं काही झालेलं नाही आहे. मग तो तत्काळ कुठे गेला तर जिथं श्रीकृष्ण आहे बसलेला त्या राजवाड्यापाशी गेला, तर सुवर्णाच्या सिंहासनावरती ही आदिमूर्ती आपली बसलेली आहे. तर त्यांनी तो द्विज बघितल्या आता तो त्रिकालज्ञानी कृष्ण आहे ना, सर्वज्ञ आहे, त्याला सगळ्या जगाची माहिती आहे. हा काल हे त्याला मनामध्ये समजलं. मग त्याने सिंहासनाच्या खाली उडी घातली, ब्राह्मणाचे दोन्ही हात धरून त्याचं थोडक्यात आगत स्वागत केलं, साष्टांग नमन केलं. जसे देव कृष्णाची पूजा करत तशी पूजा याची केली कृष्णाने. मग त्याला आसनावर बसवलं, त्याच्या आधी मंगल स्नान घातलं, चांगला पितांबर दिलं, सुगंधी फुलं दिली, रुचकर असं भोजन दिलं, आणखी शय्या अंथरूण पण घातलं. त्याचे पाय चुरायला स्वतः श्रीकृष्ण तिथं बसला, विडा वगैरे दिला
आणि पाय चुरायला लागला. मग ब्राह्मणाने त्याचे हात पकडले. कृष्णा, आम्ही तुझी सेवा करावी तर तूच इथं आमची सेवा करतोस, नको बाबा असं करू. असा विचार केला तर तुझ्या हृदयामध्ये आम्ही आहे. कारण भृगु ऋषींची लात त्याने आपल्या हृदयामध्ये तो कायमचं एक चिन्ह म्हणून सांभाळलं ना, तशी ती लात आहे. पण तरी पण त्यामुळे आमचा कायमचं म्हणजे नुकसान झालं. लक्ष्मीने साप दिला ना, माझ्या पतीला लाथ मारली तर तुम्ही कायम दरिद्री राहाल, म्हणून दरिद्री राहिले ब्राह्मण सगळे. आम्ही कृष्ण सेवेला नाडलो, तू आमची पूजा करतो म्हटल्यावर आम्ही अहंकार वाढला आम्हाला, आम्ही फार चढलो. तू खरा यज्ञपुरुष आहे, मग तुला जे लोक अन्न देणार नाही तर त्यांचं होम हवन सगळं व्यर्थ जाणार आहे. असं कर्मठपण म्हणजे नाही. शेवटी सर्व भूताठाई परमेश्वर आहे. सर्व भूत म्हणजे किडा मुंगीपासून ते मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्यांच्यामध्ये देवत्व मानलं पाहिजे, तर ते खरं यज्ञ आहे असं यात पण सांगितलेलं आहे. मग म्हणे मी का आलो हे माझ्या हृदयाचा भाव तुला माहीतच आहे. मग कृष्णाने विचारलं, कृष्णे पुशिले स्वागत, वृत्ती आहे की निश्चिंत, चित्ती चिंता ज्या वर्तते ते दुश्चित सर्वदा. जयाची चिंता निवर्तली, तयाची वृत्ती सुचित झाली, तयासीच स्वकर्मे फळली, निजात्मफळाचे निफळे. असोनी इंद्राची संपत्ती, तृप्ती नाही जयाचे चित्ती, ते अतिशय दुःखी होती, विटंब जेती संसारी. असोनिया अकिंचन, जयाची वृत्ती समाधान, तेने अजिता माते जिंकले जाण, बंदी जन्मी तयाचा. सर्वाभूती भगवत भावो, तयावरी स्वधर्म निष्ठ भूदेवो, त्याची पावला पावली पाहावो, सर्वांग ओढवी. ऐसिये निष्ठेचे जे ब्राह्मण, ते मज सदा पूज्य जाण, त्याचे नमस्कारी मी चरण, वारंवार मस्तकी. कृष्णदर्शने समाधान, ब्राह्मणासी पडले मौन, विसरला कार्याची आठवण, म्हणून प्रश्न हरी करी. कोठून येणे झाले स्वामी, कवन ग्राम कवन भूमी, तुमचे देशीचा देश स्वामी, प्रजा स्वधर्मी पाळी की. दुर्गम मार्ग अतिसंकटी, क्रमून आले तर आमचे भेटी, कवण इच्छा आहे पोटी, ते गुह्य गोष्टी सांगावी. आम्ही केवळ ब्राह्मण भक्त, आज्ञा करणे हे उचित, काय अपेक्षित तुमचे चित्त, ते निश्चित बी करीन. कवण कार्याची ये विधी, तुम्ही आले ती कृपानिधी, ते झाली कार्यसिद्धी, जाना त्रिशुद्धी सर्वदा. ऐकोने कृष्णमुखीची गोष्टी, द्विजे बांधली शकून गाठी, हर्ष ओसंडला पोटी, आनंद सृष्टी न समाये. म्हणे विदर्भ देशीचा राजा भीमक, दैसा वैराग्या माझी विवेक, भागवत धर्मी अतिधार्मिक, शुद्ध सात्विक सत्वाचा. त्याची कन्या छिद्रत्न, लावण्य गुणे गुण निधान, सकळ भूषणाचे भूषण, ते मंडन तिन्ही लोकी. उदार धीर गुण गंभीर, सज्ञान ज्ञाने अतिचतुर, तुझ्या ठाई अतितत्पर, कलत्र भावे विनटली. पित्याने तू मासी दिदली वधू, ऐकून हा सिंदला गोविंदू, हरिकेन सांभाळे स्वानंदू, दिव्याशी क्षेम दिदले. जेव्हा ते कृष्णाचे पोटी, त्याची द्विजे सांगितली गोष्टी, जीवी जीवा पडली मिठी, पाटी थापटी द्विजाची. आणि एक संवादू, तिचा ज्येष्ठ बंधू विरोधू, त्याने शिशुपाळा दिदला शब्दू, लग्न परवा धरलेसे. याची विषयी यदुनायका, आहे भीमकीची पत्रिका, ते वाचून असत विवेका, कार्यसिद्धी करावी. मग काढली पत्रिका, कुंकुम मंडित सुरेखा, न धीर धर्वेची हरिका, आवडी देखा चुंबिली. पत्रिका देखोली कृष्णनाथ, श्रवणार्थी आर्तभूत, एका जनार्दने विन्वित, पत्रिकार्थ परिसावा. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता संमत्ते रुक्मिणी स्वयंवरे पत्रिकावलोकन नाम तृतीय प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पण नमस्तू. मग काय झालं, कृष्णानं मनातलं तर जाणलं होतं. मग म्हणे काय तुमचं म्हणजे मन स्थिर नाही आहे, काय झालं तुम्हाला ब्राह्मण देवा, काय पाहिजे तुम्हाला, असं विचारलं. तर म्हणे मी फक्त ब्राह्मण म्हणून नाही आलो, का आलो तर तुला माहिती आहे. मग कृष्णाने सांगितलं, बघ चिंता ही मोठी ह्याची गोष्ट आहे, म्हणजे माणसाची चिताच जाळते चिंता. तर ज्याची वृत्ती सुचित आहे, ज्याला कुठली चिंता नाही आहे, तर असा जो असतो तर तो माणूस सुखी असतो. नाही तर इंद्राची संपत्ती असून देखील ज्याच्या मनाला कधी तृप्ती नाही, तो अतिशय दुःखी होतो. आणि ज्याच्याकडे अगदी थोडं द्रव्य आहे, अकिंचन म्हणजे अगदी थोडंसं काय असेल,
पण तो मनाने समाधानी आहे. तर अशा लोकांनीच मला जिंकलेला आहे आणि मी त्यांचा बंदीजन आहे. त्यांच्यासाठी मी सगळ्या ठिकाणी उभा आहे. मग त्यात फक्त ब्राह्मणच नाही तर सगळे धरायचे, की जे निष्ठेचे ब्राह्मण असे आहेत की जे थोडंसं असून देखील सुखी असतात. तर तसा त्या लोकांसाठी मी त्यांचे चरण वारंवार माझ्या मस्तकावर मी धरीन, कृष्णाने सांगितलंय. मग कृष्णाचं दर्शन झालं तर ब्राह्मण आपलं कार्यच विसरला. त्याच्या दर्शनामध्ये तल्लीन होऊन गेला. मग पुन्हा कृष्णाने विचारलं की हे ब्राह्मण देव, तुम्ही कुठून आलात? तुमचं गाव कुठलं? भूमी कुठली? देश कुठला? तुमचा जो देशस्वामी राजा आहे तो स्वधर्माने वागतो की नाही? तुम्ही एवढा अतिदुर्गम मार्ग आहे, कष्टाचा मार्ग आहे, तो तुम्ही सगळा क्रमलात, म्हणजे तो सर्व एवढा कष्टाचा मार्ग चालून तुम्ही माझ्या भेटीला आलात. तर तुमची काहीतरी इच्छा धरून आला असाल ना? मग तुमची काय इच्छा आहे ते मला सांगावे. आम्ही तर केवळ ब्राह्मणाचे भक्त आहोत. तुमचं जे काही आज्ञा आहे, जे काय तुमच्या मनीचा हेतू आहे तो मी पुरवेल. आता ह्याला माहिती आहे त्याच्या मनाचा हेतू, म्हणून हा सांगतोय. काय असेल ते सांग बाबा, मी पुरं करेन. मग ती ब्राह्मणाला शकूनच वाटला कृष्णाचं हे बोलणं, म्हणजे त्याच्या मनामध्ये आनंद झाला एकदम. आणि तो म्हटला की बघ द्वारकाधीशा श्रीकृष्णा, विदर्भ देश आहे, तिथं भीमक नावाचा राजा आहे. तो अतिशय सद्विवेकी आहे, चांगला आहे, म्हणजे वैराग्य पण आहे त्याला, कुठल्या गोष्टीचा लोभ नाही आणि विवेक पण आहे त्याच्याबरोबर. राज्य म्हणून नुसता हे चढून गेला नाही, विवेकाने राज्य करतो. आणि भागवत धर्मी आहे, धार्मिक आहे, शुद्ध आहे, सात्विक वृत्तीचा आहे. त्याची कन्या आहे ती जसं रत्नच आहे आणि ती लावण्याने सुंदर आहे अशी ती ती भूषणाचं भूषण आहे. सगळे आभूषणं तिच्या अंगावरती फिके आहेत. तिन्ही लोकात ती सुंदर आहे, उदार आहे, गुणगंभीर आहे, सज्ञान आहे, अति चतुर आहे ती. सज्ञान म्हणजे इथं कसं वयाचा अर्थ नसतो. सज्ञान म्हणजे जिला सगळं ज्ञान आहे अशी सज्ञान. तर तुझ्या ठाई तिचं मन लागलेलं आहे. कलत्र व्हावे विनटले म्हणून बघा, विनोदाने म्हटलं जातं बायकोला आमचं कलत्र, म्हणजे ही आमची बायको, पण प्रत्यक्षात इथे हा शब्द आहे कलत्र, म्हणजे बायको होण्याच्या इच्छेनं ती तुझ्या पायापाशी लागलेली आहे. कलत्र व्हावे विनटले. आणि वडिलांनी पण ते तुम्हाला देऊ केली, त्यांची पण इच्छा आहे. तर तसं ऐकून कृष्णाला आनंद झाला. अरे वा म्हणे, चांगलं आहे, आता काय ते पुढं सांगा. तर म्हणे जीवीची जीवा पडली मिठी. त्याने एकदम त्या ब्राह्मणाची पाठच थोपटली. मनासारखं बोललास बाबा, माझ्या ओठात होतं, पोटात होतं तेच तुझ्या ओठावरती आलं. मग पुढे काय सांगितलं ब्राह्मणाने की तिचा जो मोठा भाऊ आहे तर त्याला तुमच्या लग्नाला विरोध आहे. त्याने शिशुपाळाला शब्द दिला आहे आणि परवा दिवशी लग्न धरलेलं आहे. तर याच्याविषयी भीमकीनं तुला पत्रिका पाठवली किंवा पत्र पाठवलं आहे आणि जे काय आहे ते तू आता वाच. मग कुंकुम मंडित सुरेखा, म्हणजे असं कुंकाचं स्वस्तिक वगैरे काढून ते पत्र दिलं होतं. मग कृष्णाला काही धीर धरवला नाही, हातात घेतलं, त्या पत्रिकेचं चुंबन घेतलं आणि मग म्हणे वाच बाबा आता. मग ते ऐकायसाठी माझे कान आसुसलेले आहेत. अशा रीतीने इथे हा प्रसंग संपलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्णार्पण नमस्तु. श्रीकृष्णार्पण नमस्तु. गोपाल कृष्ण महाराज की जय.